नमस्कार, मी सुरुची आडारकर. म्हणजेच तुमच्या सगळ्यांची जी लाडकी सिरियल आहे, 7व्या मुलीची 7वी मुलगी, त्यातली अस्तिका. तुम्ही बघतच असाल, त्यामुळे तुम्हाला कळलंच असेल. स्टार मीडिया मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून नमस्कार. सुरुची, तुझं आणि झीचं नातं खूप जुनं आहे, कारण तू झीच्या मालिका केलेस. आता सरप्रायझिंगली तुझं याच्यामध्ये एंट्री झाले. पहिलं तर तुला कॉल आला तेव्हा तुला कसं वाटलं की झीची पुन्हा मालिका करायची? मला खूप छान वाटलं. झीची मालिका असल्यामुळे असं वाटलं की माहेरी परत येते मी. कारण खूप काळानंतर झी मराठीवर काम करत होते आणि त्यांच्याकडून या भूमिकेसाठी अप्रोच झाल्यानंतर मला खरं तर फार आश्चर्य वाटलं की निगेटिव्हसाठी विचारलं गेलं, पण उत्सुकता पण तितकीच होती पुन्हा एकदा परत येण्याची. याच्यामध्ये थोडं वेगळंच कॅरेक्टर तुझं आहे, नेगेटिव्ह असला तरी एक ते दुसरं विश्व दाखवणारं वगैरे आहे. Yes. सो या टाईपच्या तू आधी म्हणजे लहानपणी आपण फिल्म वगैरे बघायचो की नागाची वगैरे सो ते रिलेट केलंस का तू हे जेव्हा तुला कॅरेक्टर आलं तेव्हा? रिलेट केलं म्हणण्यापेक्षा आपण ज्या ज्या मालिका वेगळ्या बघितलेल्या असतात किंवा फिल्म्सच रादर आपण म्हणू, जे काही वेगवेगळे कॅरेक्टर्स बघितलेले असतात ते डोळ्यासमोर डेफिनेटली येतात. पण अशी कधीतरी भूमिका करायला मिळेल हा मी विचार कधीच केला नव्हता. कारण करिअरची सुरुवात झाल्यापासून नेहमी पॉझिटिव्हच काम करत आले, पॉझिटिव्हच कॅरेक्टर्स करत आले. त्यामुळे कुणीतरी आपला अशा निगेटिव्ह कॅरेक्टरसाठी सुद्धा विचार करू शकतंय ह्याचंच मला खूप आश्चर्य वाटलं आणि छानही वाटलं. कारण कलाकारांना तेच हवं असतं की वेगवेगळ्या भूमिका करणं, वेगवेगळी कामं करणं. त्यामुळे मला खूप छान वाटलं ही भूमिका विचारल्यानंतर. लग्नानंतर तुझी ही पहिली मालिका आहे. सो तुझा जेव्हा फर्स्ट प्रोमो किंवा फर्स्ट एपिसोड आला, पियुषची रिॲक्शन काय होती? तो खूप एक्सायटेड होता. कारण त्याच्यासाठी तेच आहे की कलाकाराला वेगळं काहीतरी करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि तेही डेली सोपसारख्या माध्यमातून. त्यामुळे तो जास्त एक्सायटेड होता माझ्यापेक्षा आणि त्यांनी फार एनकरेज केलं मला या गोष्टीसाठी की काहीतरी छान आणि वेगळं करायला मिळतं आहे. कारण निगेटिव्हमध्ये सुद्धा यात माझे 2 लुक्स आहेत. एक तर नागाचा लुक आहे आणि एक नॉर्मल माणसाचा लुक आहे, म्हणजे अस्तिका जठारचा लुक आहे. त्यामुळे 2 त्याला काय म्हणतो आपण, त्याला 2 पैलू होते त्या कॅरेक्टर्सला आणि त्या कॅरेक्टरला. आणि त्यामुळे कुठेतरी मला फार त्यालाही फार आणि मलाही फार अशी एक्साइटमेंट होती की लग्नानंतर विचारलं गेलं हे असं कॅरेक्टर आणि तेही फार वेगळं आहे. त्यामुळे ही वॉज मोर एक्सायटेड दॅन मी. तू सोशल मीडियावरती बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतेस आणि हे जेव्हा तुझे प्रोमो आउट झाले तुला कसा रिस्पॉन्स मिळाला होता? कारण हा कॅरेक्टर खरंच खूप डिफरंट आहे आणि मालिकांमध्ये असे कॅरेक्टर सध्या तरी कुठे पाहायला मिळत नाहीस. सो तुला कसा रिस्पॉन्स आला होता? खरं तर मला कल्पना नव्हती प्रोमो टाकण्याआधी की लोक काय विचार करतील किंवा त्यांना काय वाटेल, काय कॉमेंट्स करतील. पण फॉर्च्युनेटली आत्तापर्यंत जसं लोकांनी माझ्यावर फार प्रेम केलं आहे, माझी कुठलीही भूमिका आली तरी तितकीच उचलून धरली आहे. मला त्यांना थँक्यू म्हणावं असं वाटतं आहे की हा प्रोमो टाकल्यानंतर सुद्धा ते तितकेच एक्सायटेड होते. त्यांनी खूप छान पद्धतीने पुन्हा एकदा वेलकम केलं आणि काय म्हणतो, मायबाप प्रेक्षकांशिवाय तुमची कुठलीही भूमिका पुढे जाऊ शकत नाही किंवा त्याला यश येऊ शकत नाही. पण त्यांनी खूप छान भरभरून प्रेम दिलं DMsमधून, मेसेजेसमधून, कॉमेंट्समधून. त्यामुळे छान वाटलं पुन्हा एकदा काहीतरी वेगळं घेऊन येताना. भीती होतीच, पण खात्रीसुद्धा होती की तेवढंच प्रेम प्रेक्षक करतील. आत्तापर्यंत जितकं दिलं आहे त्यांनी तसंच देतील. नक्कीच प्रेम करतेच प्रेक्षक तुझ्यावरती. सो सुरुची, तू आधी पॉझिटिव्ह कॅरेक्टर वगैरे केलेस आणि आता नेगेटिव्ह करतेस. स्पेशली मला सुरुचीला विचारायला आवडेल की तुला कुठल्या कॅरेक्टरमध्ये सगळ्यात जास्त तू म्हणजे एन्जॉय करतेस, की पॉझिटिव्ह कॅरेक्टर करत होतीस की आता नेगेटिव्ह शेड तुला आले त्याच्यामध्ये? पॉझिटिव्ह तर येस ऑफकोर्स एन्जॉय कुठलंही कॅरेक्टर करत असताना आपण करतोच ॲज अन ॲक्टर. पण आत्ता मी जसं म्हटलं की 2 शेड्स आहेत या भूमिकेला, तर ते पण मी खूप जास्त एन्जॉय करते आहे. कारण ॲक्टर म्हणून कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळणं फार इम्पॉर्टंट असतं आणि ते मला इथे मिळतं आहे. कारण मी म्हणाले तसं 2 शेड्स आहेत. त्यामुळे मजा येते काम करायला खूप. आणि वेगळा जॉनरा आहे या मालिकेचा. म्हणजे आपण ज्या नॉर्मल मालिका करतो त्या डेली सोप्स आपण म्हणतोच, पण याची स्टोरी वेगळी असल्यामुळे, त्याचं टेकिंग वेगळं आहे, शूट करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे त्यातही फार मजा येते.
नक्कीच हे डिफरंट सिरियल आहे. सो याच्यामध्ये अनेक कलाकार म्हणजे ॲड होत असतात. सो आता तू जेव्हा खूप वेळानंतर ॲड झालीस, जेव्हा आपण एक नवीन कलाकार म्हणून याच्यामध्ये ॲड होतो, हे ऑलरेडी रुळलेले आहेत. सो जेव्हा जेल होताना किती तुला डिफिकल्ट गेलं किंवा कसं काय ते मॅनेज झालं? डिफिकल्ट नाही म्हणणार, थोडंसं चॅलेंजिंग होतं नक्की, कारण वेगळी भूमिका असल्यामुळे. नागाची भूमिका ही सर्वसामान्य माणसासारखी भूमिका नाही आहे. त्यामुळे काय मॅनरिझम्स असू शकतात, काय करू शकतो, ते चुकीचं नाही वाटलं पाहिजे, या सगळ्या दृष्टीने विचार केला गेला होता. पण आल्यानंतर आमचे डिरेक्टर आहेत जयंत पवार, ते फार छान पद्धतीने त्यांनी ते समजावलं किंवा त्यांनी खूप मदत केल्यामुळे चॅलेंजेस होते, पण खूप डिफिकल्ट असं नाही गेलं. आणि इथले कलाकार फारच गोड आहेत सगळे, त्यामुळे नवीन टीममध्ये कुठेतरी येताना जी भीती होती तशी तीही भीती गेली माझी, कारण आल्या सगळ्यांनी खूप गोड वेलकम केलं आणि सेटवर खूप छान खेळीमेळीचं वातावरण असतं, पॉझिटिव्ह वातावरण असतं. त्यामुळे डिस्कशन्स होतात, रीडिंग्स होतात, सगळं होतं. सो मजा आली मला. इकडे आले तर कुठेतरी असं नाही झालं की अरे आपण मध्येच जॉईन होतोय, म्हणजे जी धाकधूक आधी होती आल्यानंतर तसं कुठेच जाणवलं नाही. तू आता सांगितलंस की पडद्यामागे खूप काही घडत असतं वगैरे ते. सो बिहाइंड कॅमेरा तुझी बॉन्डिंग सगळ्यात जास्त कोणाशी जमले गट्टी, आणि कोण जवळचं तुला असं वाटतं या सेटवरती? जवळचं म्हणण्यापेक्षा माझी सगळ्यांची बॉन्डिंग खूप छान झाली आहे. मी म्हणाले तसंच की सगळे खूप गोड आहेत इथे, फारच काय म्हणतो त्याला, ऑलरेडी ही सिरियल चालू असल्यामुळे एक फॅमिली होतीच, त्या फॅमिलीमध्ये फक्त मी इन झाले एवढंच, आणि त्यांनीही छान वेलकम केल्यामुळे आता मी फॅमिली मेंबरच आहे. सो आय थिंक सगळ्यांची वेगवेगळी इक्वेशन आहे, पण फार छान इक्वेशन आहे. आता प्रेमाचा महिना सुरू आहे, व्हॅलेंटाईन येणार आहे आता. सो तुझं आणि पियुषचं काही वेगळं प्लॅनिंग आहे का, की व्हॅलेंटाईन स्पेशल त्याला काही असं सरप्राईज देणार आहे? काहीच नाही, ॲब्सल्युटली. आमच्यासाठी एक दिवस फक्त प्रेमाचा नाही आहे खरं तर. लग्न झाल्यापासून आमचे सगळे दिवस तसेच छान चालू आहेत. फक्त एवढंच की आम्ही दोघेही जण कामात फार बिझी आहोत. मी पण लगेचच काम घेतल्यामुळे मीही बिझी झाले. सो आय थिंक आमच्यासाठी आमचं व्हॅलेंटाईन या वर्षाचं कामच आहे. बघू कसा वेळ देता येतोय, पण जसा वेळ मिळतो तसा आम्ही रोजच सेलिब्रेट करतोय हा दिवस. नक्कीच हा इंटरव्ह्यू सुद्धा पियुष बघणार आहे. सो पियुषची एक बेस्ट क्वालिटी जी सुरुचीला आवडली? पियुषची बेस्ट क्वालिटी म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी मला भयंकर आवडते, कुठल्याही बाबतीत असो. तो फार कन्सिस्टंट आहे, म्हणजे आज एखादी गोष्ट करेल आणि मग उद्या सोडून देईल असं नाही आहे त्याचं. तर ती गोष्ट मला फार इन्स्पायर करते त्याची. पियुषने दिलेलं पहिलं गिफ्ट तुला? पहिलं गिफ्ट, अरे देवा, बरेच दिलेत, आता त्यातलं मला आठवत नाही आहे खरं तर. नाही, मला ॲब्सल्युटली आठवत नाही. किंवा आता आठवणीत असलेलं एखादं? मला डेटवर घेऊन गेला होता तो, ती मला एक आठवणीतली गोष्ट आहे माझ्या फारच. बरं, आता प्रेमाचा महिना सुरू आहे. सो प्रेक्षकांना ऐकायला आवडेल की पियुषने तुला कसं प्रपोज केलं होतं? मला पियुषने प्रपोजच नाही केलं आहे, त्यामुळे मी हे सांगूच शकत नाही. आमच्यात तसं ऑफिशियल प्रपोजल कोणीच कोणाला दिलेलं नाही आहे. त्यामुळे आता त्याला सांगावं लागेल खरं तर, आता कर मग मला प्रपोज, म्हणजे मग मला हे सांगता येईल. नक्कीच, म्हणजे लवकरच आम्हाला सोशल मीडियावरती तुझा आणि पियुषचा तो प्रपोजचा व्हिडिओ पाहायला मिळेल. बेसिकली मी खूप फिल्मी आहे, तो अजिबात नाही आहे. त्यामुळे ही डझंट बिलीव्ह इन एनी ऑफ दीज थिंग्स. त्याचं असं असतं की आपण स्पेशली एखाद्या दिवसासाठी किंवा एखाद्या मोमेंटसाठी जगण्यापेक्षा आपण जसे असतो तसंच आपण जगावं. त्यामुळे मी खूप अशी आहे फिल्मी, ही इज नॉट. नक्कीच, म्हणजे यावेळी काहीतरी सरप्राईज असणार आहेस तुझ्याकडून. मी सांगते त्याला नक्की की तू दे आता मला सरप्राईज. ओके, थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? मी एकच सांगेन, जितकं प्रेम आत्तापर्यंत तुम्ही दिलं आहे, भरभरून प्रेम केलं आहे, तसंच प्रेम कायम म्हणजे कायम करत राहा, कारण तुमच्या आशीर्वादाची कायम मला गरज आहे आणि ती राहील.